गेट नंबर 6 आहे, फायनल कॉल आहे आपल्याला. Kindly attention. This is the last final call for AI for flight Delhi to Kathmandu. सर जल्दी आइए मैम. कसे आहात मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. बॅकपॅक विथ ट्रॅक्स. मी प्रतीक साळुंके. आणि यावेळी मी असं बोलणार नाही की मी तुम्हाला घेऊन जातो एका नवीन जर्नीवर, कारण की मलाच स्वप्नाली सरप्राईज म्हणून, माझा बड्डे म्हणून मला एका नवीन डेस्टिनेशनला घेऊन जात आहे. तर जस्ट आतमध्ये येताना सिक्युरिटीने विचारलं की कुठे जातात आहेत, तेव्हा त्यांनी सांगितलं नेपाळ म्हणून. तर मला पण हे आत्ताच कळतं की आम्ही नेपाळला जातो आहे. तर ऑब्व्हियसली ही आपल्यासाठी इंटरनॅशनल फ्लाईटच असणार आहे. 9ची फ्लाईट आहे आपली आणि चेक इन प्रोसेस आपली चालू झाली आहे. आम्ही फक्त 5 दिवस जातो एवढं मला माहिती आहे. 25 ते 30 तारखेपर्यंत आहे. आज तारीख आहे 25 जून 2024. आता मुंबईच्या आपण छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल टर्मिनसला आहोत, T2 टर्मिनसला. तर आज 25 जून 2024 आपली जर्नी चालू होते. तर बघूया आपला पुढचा प्रवास कसा होतो आहे. आणि ही प्लॅनर या ट्रिपची हीच आपल्याला आता सगळं सांगेल की कसं आपण कुठे चाललो आहे. तर आता बोर्डिंग पास तर मिळालेत आपल्याला. तर चेक इन आमचं एकदम स्मूथली झालेलं आहे, सिक्युरिटी चेक. कारण की मी पॅकिंगच अशी केली की माझे सगळे डिव्हाइस आहे ना ते एका पिशवीमध्ये भरलं, ते मोबाईल वगैरे एकत्र ठेवलं, त्यामुळे काही इश्यू नाही आहेत त्याच्यामुळे. आपली जी आता फ्लाईट आहे ती कनेक्टिंग फ्लाईट आहे, जी पहिले इकडून मुंबईवरून दिल्ली आहे आणि दिल्लीवरून ती आहे काठमांडू. तर 1 स्टॉप फ्लाईट आहे आपली एअर इंडियाची. लगेज पण आपलं ऑटो ट्रान्सफर होईल. आणि जसं की तुम्हाला मी बोललो, आपली फ्लाईट कनेक्टिंग आहे मुंबई टू दिल्ली आणि दिल्ली टू काठमांडू. तर पहिली आपली फ्लाईट आहे ती मुंबई ती दिल्ली, ती डोमेस्टिक फ्लाईट आहे. त्यामुळे आपण आता जात आहोत डोमेस्टिक डिपार्चरला. आणि तिथे जाताना आपल्याला हे अदानी लाऊंजचा ॲक्सेस मिळाला आहे. आम्हाला लाऊंज ॲक्सेस मिळाला आहे अदानीचा. थँक्यू स्वप्नाली. कोणत्या कार्डवर मिळालं स्वप्नाली तुला? ते HDFC मिलेनिया आणि HDFCचं डेबिट कार्ड आहे माझं त्याच्यावर. मग डेबिट कार्ड्सवर मिळतात म्हणजे तुम्ही जर आणि ICICI करू. भाई साहब क्या नाश्ता है इस सफ़र की शुरुआत ऐसी हो तो और मज़ा आता है. सगळंच आहे मुसळ वगैरे पासून. थोड़ी सी जगह करना मेरे प्लेट में. मस्त सुरुवात झाली आहे. कारण की असा लाऊंज ॲक्सेस मिळणं फार कठीण आहे. जर तुमच्याकडे पर्टिक्युलर कार्ड्स असतील जे चालतील, तुम्ही चेक करा. कारण की इंटरनॅशनल एअरपोर्टला वेगळे कार्ड्स लागतात आणि डोमेस्टिक एअरपोर्टला वेगळे कार्ड्स लागतात. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. आणि हे 2 मेंबर ॲड झालेत आपल्या जर्नीमध्ये यावर्षी. माझ्या बड्डेला थँक्स सुट्टी काढल्याबद्दल. हे कधीच आमच्यासाठी सुट्टी काढत नाही. या दोघांनी माझ्यासाठी कशी सुट्टी काढली आहे हे मला अजिबात नाही माहिती. मला मंथएंडमध्ये सुट्टी मिळत नाही तरी पण मी काढली आहे. थँक्स. या लोकांना मला सांगायचं नव्हतं की एंडपर्यंत म्हणजे आतमध्ये येईपर्यंत की कुठे आपण चाललो आहे. जेव्हा आम्ही ओलाने आलो तर जेव्हा ओला चेक म्हणजे कारचं जे डिकी वगैरे चेक करताना तिकडच्या सिक्युरिटीने विचारलं कुठे चाललेत. त्या लोकांना सांगायला लागलं नेपाळ. फ्लाईटमध्ये आपल्याला ब्रेकफास्ट येतो तो पण फ्री आहे. म्हणजे इडली सांबार आहे, ऑमलेट वगैरे आहे. आणि पण आम्ही एवढं लाऊंजमध्ये दाबून खाल्लं आहे ना, फक्त पाणी घेतलं प्यायला. आम्ही आता पोचलो आहोत इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टला. आपली जी मुंबई ते दिल्ली फ्लाईट होती
ती 11च्या अगोदरच आली, जी 11:20ला पोचणार होती. पण एअर ट्रॅफिकमुळे त्याला पार्किंग मिळाली नाही आणि फ्लाईट लेट झाली आणि आम्ही 11:45ला बाहेर आलो आहे. आपली नेक्स्ट फ्लाईट 1 वाजता आहे आणि आपल्याला इमिग्रेशन वगैरे सगळं करायचं आहे. कनेक्टिंग फ्लाईट आहे आपलं. लगेच तो ऑटो ट्रान्सफर आहे, पण पुढे बघायला लागेल कसं होतं. आणि हार्डली आपल्याकडे अर्धा तास आहे. 12:15 झालेत. ऑलमोस्ट आम्ही 10 मिनिटात इमिग्रेशन आणि सिक्युरिटी चेक केलं आणि आता लगेच आपली 10 मिनिटात आपल्याला पोचायला पाहिजे, नाही तर खूप लेट होईल. चलो चलो चलो, गेट नंबर 6 आहे. फायनल कॉल आहे आपल्याला. भागो रे भागो. एअर इंडिया गेट नंबर 6. कुठे? अरे बघ, अरे आपण आता ह्याच्यामध्ये आलो, ड्युटी फ्री. आणि हे आहे इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टचं ड्युटी फ्री. ही आहे आपला. इथे आपण चांगलं एक्सप्लोअर केलं असतं. बॅड लक, रिटर्न येताना करूया. नाहीच घाई झाली आहे. तुम्हाला जर सगळे डिटेल्स पाहिजे असेल तर हा ब्लॉग एंडपर्यंत बघा. मला आलं नशीब. Kindly attention. This is the last final call for AI on flight Delhi flight. आले 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 आले. नशीब लास्ट कॉल होता. यांच्याशी कसा भांडू आता. यांनीच फ्लाईट लेट केला आणि बोलतात लास्ट कॉल फॉर काठमांडू. फायनली फ्लाईटमध्ये बसलो आम्ही आणि रिलॅक्स झालो. आम्हाला येऊन इमिग्रेशन आणि प्लस सिक्युरिटी चेक करायचा होता. ऑलमोस्ट ते 10-15 मिनिटमध्ये झालं, त्याचा इश्यू नाही आहे. पण त्याच्या पुढे जो आपला गेट नंबर 6 आहे ना, तिथे यायला 15 मिनिट्स ऑलमोस्ट आम्हाला लागले. 10 to 15 मिनिट्स. म्हणजे 12:15 ते 12:30 वाजता आम्ही तिथे पोचलो. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. इमिग्रेशन झाल्यावर लगेच लेट असेल तर मध्ये तुम्हाला ड्युटी फ्री पण लागतं, सगळं लागतं. तिथे काही करत बसू नका. लेट झाला असेल डायरेक्ट या तुम्ही. जसं आम्ही पळत आलो आहे. ऑलमोस्ट लास्ट कॉल होता त्यांचा. तर ही फ्लाईट आहे आपली 12:55ची, जी 12:45 झाले आणि आता 12:45 झाले. आणि पोचणार कधी आहे ती? इट्स लाईक 2:55. ओके, 2:55ला काठमांडूला पोचणार आहे. सो गाईज, आपल्याला ह्या फ्लाईटमध्ये ना लंचमध्ये आपल्याला राजमा चावल मिळाले विथ ग्रीन सब्जी. त्याच्यात एक स्वीट पण आहे. निलेश, नॉनव्हेजमध्ये काय आलं? नॉनव्हेजमध्ये आहे, बघू शकता, दाल मखनी, चिकन बिर्याणी, कर्ड, बन अँड स्वीट. मला वाटतं सेम असेल. हिमालय माउंट रेंजेस असतात ना, हे बघा इथे. नेपाळ ही एक साऊथ एशियन कंट्री आहे. हा देश हिमालयन माउंटेन रेंजमध्ये वसलेला आहे. नेपाळच्या नॉर्थला चायनाची बॉर्डर तर बाकीच्या बाजूना इंडिया आहे. नेपाळ हा जगातील असा एकमेव देश आहे ज्याचा नॅशनल फ्लॅग स्क्वेअर नसून ट्रायअँग्युलर आहे. जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट हे देखील नेपाळमध्येच आहे. काठमांडू सिटी हे नेपाळची कॅपिटल आणि देशातील सर्वात मोठी सिटी आहे. वेलकम टू नेपाळ, द बर्थ प्लेस ऑफ गौतम बुद्ध. आपण त्रिभुवन इंटरनॅशनल एअरपोर्टला पोहोचलो आहे. फायनली अजून एक इंटरनॅशनल स्टॅम्प लागलेला आहे नेपाळचा. अच्छा, take care of luggage for some time and you can bring some but and then you can तर आता आपण टॅक्सी ऑलरेडी बुक केली आहे. तर आपलं स्वप्नाली सलगरेच्या नावाने टॅक्सी बुक केलेली आहे, ती तिथे दिसते मला. स्वप्नाली सलगरे. ओके, थँक्यू.
भाई साहब, ह्युमिडिटी आहे जास्त. इथे समोर तुम्हाला दिसते ते एअरपोर्ट आहे. हां, इथे बसेस टॅक्सीज लागल्यात, तर तुम्ही बाहेर येऊन पण टॅक्सी बुक करू शकता. तर स्वप्नाली, टॅक्सी कशी बुक केली? ॲक्च्युली आपल्या हॉटेलमधूनच बुकिंग केलं आहे, कारण इथलं वेदर ना चांगलं दाखवत नव्हतं. पाऊस वगैरे असता तर मग प्रॉब्लेम नको म्हणून आपण आधीच ही हॉटेलमधून बुक केली. ओके. नेपाली 1200 रुपीजमध्ये. तर इकडची करन्सी आहे नेपाली रुपीज. नेपाली रुपीज ही करन्सी कशी आहे माझ्या हातात आल्यावर तुम्हाला दाखवतो. माझ्या हातात काहीच नाही आज. मैं गरीब हूँ. गणपती बाप्पा मोरया. बाय द वे, हॉटेलचं नाव काय आपण बुक केलं? लाफा. हॉटेल लाफा म्हणून आहे. निलेश काय बोला? निलेश ऐसा खींच के लाफा दूंगा. तिथे बसवर वगैरे लिहिले ते मोस्टली आता आम्ही बघतो ते इंग्लिशमध्ये लिहिले आणि नंबर प्लेट्स इकडच्या दिसतात ना, नेपाली लँग्वेजेस आहे. नेपाली. महानगर यातायात म्हणजे ऑलमोस्ट म्हणजे असं मला मराठीच वाटल्यासारखं वाटतं. ते नेपाळीमध्ये लिहिलं आहे. लाफा हॉटेलला आपण आलेलो आहे. एअरपोर्टपासून हे हॉटेल 15-20 मिनिट्स वर आहे. लाफा. माउंट एव्हरेस्टचा फोटो लावला. हाईट त्याची 8,848 मीटर्स. 2 माळ चढवलंय. दुसरा माळा आलाय. मस्त पैकी हा आपल्या आजच्या दिवसाचा रूम आहे, हा बुक केलेला. आणि इकडे वॉशरूम आहे. सिंपल रूम आहे हा. ते हे असं हा एक डबल बेड आहे आणि 2 सिंगल बेड आहेत. हा व्ह्यू बघा मित्रांनो कसं दिसतोय, एक नंबर. तर रूम मोठी आहे त्यामुळे असं सगळं असं पसरवून ठेवलंय. असं पसरवून ठेवलंय सगळं आम्ही. तर नाईस. रूम तर चांगला मिळाला. AC पण चांगला आहे. कूल झालंय थोडंफार. मस्त शॉवर घेतला. सगळ्यांनी रेडी होतोय आम्ही. आपण आलो फ्लाईट पकडून काठमांडूला म्हणजेच नेपाळला. तर दुसरा वे आहे म्हणजे जर इंडियावरून तुम्हाला नेपाळला यायचं असेल तर तुम्ही ट्रेनने पण येऊ शकता दिल्लीपर्यंत. दिल्लीवरून तुम्हाला बसेस पण आहे डायरेक्ट काठमांडू किंवा गोरखपूरपर्यंत ट्रेन आहेत आणि गोरखपूरपासून काठमांडूपर्यंत पण बसेस आहेत. तर ही जर्नी पण करू शकता. मे बी 24 आवर्स लागतात आणि आपण ऑलमोस्ट फक्त 5 आवर्समध्ये आलो आहोत मुंबईवरून नेपाळमध्ये. तर फक्त मनी मॅटर्स की तिथून येताना ट्रेनचे जे पैसे आहेत ते कमी लागतात आणि तुम्हाला ट्रॅव्हल टाईम जास्त लागतो आणि फ्लाईट येताना पैसे जास्त लागतात, ट्रॅव्हल टाईम कमी लागतो. आपल्याकडे दिवस कमी आहेत. त्या लोकांच्या सुट्ट्या पण या लोकांनी माझ्यासाठी खूप ॲडजस्ट केल्यात. थँक्यू रुपाली, निलेश आणि स्वप्नाली. तर त्या दिवसांमध्ये आपल्याला फ्लाईट परवडली म्हणून आपण फ्लाईटने आलो. 2-3 करन्सी एक्सचेंज सेंटरमध्ये आम्ही कॉल केलेला. ओके. ते आम्हाला बोलले की तुम्ही डायरेक्ट नेपाळमध्ये 100 रुपीजची इंडियन नोट वापरू शकता, म्हणून आम्ही 100 रुपीजची इंडियन नोट कॅरी केलेली आहे. तर आता आम्ही बघू की एक्झॅक्टली ते एक्सेप्ट होते की नाही. अदरवाईज आम्ही ती देऊन नेपाळी रुपये. तर मग ही गोष्ट पण आपल्याला नवीन कळेल मित्रांनो जर तुम्ही नेपाळला येणार असाल. ओके, एवढी गड्डी आणली आपण. अजून 2 आहे. गावात गड्डी बघा. तर मित्रांनो, रेडी टू एक्सप्लोर नेपाळ काठमांडू. अभी मजा आएगा ना भिड़ो. ठरल्याप्रमाणे आता आम्ही जात आहोत पशुपतीनाथ मंदिराकडे. तर तिथे जायला ना आम्ही आता टॅक्सीचा ऑप्शन बघत होतो, पण याला ऑनलाईन पटाऊ एक ॲप्लिकेशन लागतं. पण आमच्याकडे सिम कार्डही नाही आहे इंटरनेटसाठी. सो आम्ही डायरेक्टली कॅबवाल्याला सांगितलं की चला म्हणून. आम्ही UPI करतो. आम्ही ट्राय करतो UPI वगैरे करायचं की ट्रान्झॅक्शन वगैरे होऊ शकतं की नाही. सो पण नाही होत आहे. एरर येतो आहे इनव्हॅलिड कोड म्हणून. तर आता आपल्याला काहीतरी दुसरा जुगाड करायला लागेल. तर बघूया, होईल काय ना काहीतरी होईल. इकडे आपले जे क्रेडिट आणि डेबिट कार्ड आहेत
ते इथे कुठेच चालत नाही ATM मध्ये या. मोस्टली सगळ्या क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डवरती मेन्शन केलेलं असतं की नॉट व्हॅलिड इन नेपाळ अँड भूटान. ऑलमोस्ट सगळ्या कार्डवरती हे नोटीस असते. ओके. तर मी ज्या कार्डवरती हे स्पेसिफिकली मेन्शन नसतं तेच कार्ड इथे नेपाळ आणि भूटानमध्ये चालतं. ओके. तर आपण पशुपतीनाथ टेम्पलच्या जवळ आलो आहे, पण आपले कुठलेच UPI कार्ड UPI ID स्कॅन करून चालत नाही, इनव्हॅलिड कोड दाखवतो आहे. तिथे ATM आहे आणि मनी एक्सचेंज वगैरे आहे. तर इकडे मनी एक्सचेंजला आपण बघूया. आपण पहिले महत्त्वाचं काम करूया, मनी एक्सचेंज करून घेऊया इकडे. आणि इथे रेट काय आहे ना, डायरेक्ट नेपाळमध्ये येऊन आपण मनी एक्सचेंज करतो आहे. इकडचा रेट काय आहे ते पण बघूया. तर हे एकदम आपण पशुपतीनाथ मंदिर आहे त्याच्या समोरच आहे. तर कितीचा रेट मिळाला आपल्याला? 1.5. आणि आपल्या इथे किती करन्सी? 1.68. 1 रुपीज म्हणजे 1.68 रुपीज इकडचे नेपाली रुपीज. तर आपण 10,000 रुपीजचे एक्सचेंज करून घेतो. 15. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. तर 1.5 नेपाली रुपीजने आपल्याला इथे मनी एक्सचेंज करून मिळालं आहे. आणि पहिले त्या ड्रायव्हरचे पैसे देऊया, नशिबाने तो भेटला आपल्याला. ते मनी एक्सचेंज करून घेतलं आहे, त्यामुळे आपण 10,000चे आपल्याला रिटर्नमध्ये 15 नेपाली रुपीज मिळाले. 15,000 नेपाली रुपीज आपल्याला मिळालेत. हा मेन दरवाजा आहे, हे एंट्री आहे पशुपतीनाथ टेम्पलसाठी. म्हणजे हा दक्षिणद्वार आहे, पण आता बंद होतं संध्याकाळी. तर बघूया आपण. संध्याकाळी आपल्या इथे कशी गंगा आरती होते तशी इथे संध्याकाळी आरती होते, तर ती बघायला मिळते का आपण बघूया. आता टेम्पल तर क्लोज झालं आहे. मस्त आर्किटेक्चर आहे. खूप सारे माकडं पण आहेत इकडे. सांभाळून मस्त आर्किटेक्चरचं. हा असं तिथे सनसेट पण झाला नाही. ते हेच मंदिर दिसतंय, तिथे जाऊया. मस्तच सुंदर. हा घाट परिसर आहे. स्मशानभूमी तुम्ही बघू शकता ते समोर. आणि हे सगळेजण इथे बसले त्या आरतीसाठी. आरती इकडेच होईल. आरती बघायला मिळते की नाही बघूया. खूप जास्त गर्दी आहे.
खूपच सुंदर आरती मिळाली मला. पशुपतीनाथ मंदिर संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत चालू असतं, सकाळी 4 वाजता ओपन होतं. तर दर्शन घ्यायला आपण सकाळी येऊया. एनसेलचं एक सिम कार्ड घेतो आहे, त्याच्यात स्वप्नालीचे डॉक्युमेंट्स, नशीब एक फोटो होता आणि आम्ही झेरॉक्स केलं, त्याच्याकडे आधार कार्ड होतं त्याचं. आणि सिम कार्ड मिळालं आहे 120 नेपाली रुपीजमध्ये. ज्याच्यात किती GB डेटा मिळणार आपल्याला? 3 GB डेटा मिळणार. कॉलिंग 40 मिनिट्स पण विदिन नेपाळ 40 मिनिट्स कॉलिंग फ्री आहे. पशुपतीनाथ हे मंदिर आहे, त्याच्यात ऑपोजिट साईडला इथून खाली उतरलं की एक रेस्टॉरंट आहे, श्री रुद्र केसर म्हणून. तर इथे स्वीट्स वगैरे पण मिळतात तुम्हाला खायला आणि मोमोज वगैरे पण. हे आपलं पब्लिक बसले, मेन्यू बघूया. हे प्रॉपर आणि चेहरे बघा किती भूक लागली. आता आम्हाला खुशी वाटते जरा आम्ही पोहोचलो. आणि बेस्ट ऑप्शन म्हणजे काय माहिती का, इथे AC आहे, सगळी थकान गेली. तर हे जे पूर्ण रेट्स दिसतात ना तुम्हाला, हे NPR मध्ये. NPR म्हणजे नेपाली रुपीज. तर हे कोठे मोमोज आहेत, कुठे नाही रे, कोठे मोमोज आहेत, ज्याला बटरमध्ये एक्स्ट्रा फ्राय केलेलं असतं फक्त खालच्या बाजूने. एक पटाव ॲप आहे, त्याच्यावरून आपल्याला कॅब बुक करावी लागते. तर याच्यासाठी तुम्हाला आधी सिम कार्ड घ्यावं लागेल, कारण की मोबाईल नंबर ह्याच्यामध्ये आधी टाकावा लागतो आणि बुकिंग करावी लागते. तर आपण आता कार लाईट घेतो आणि आपल्याला कार वेलकमचं कुपन कोड अप्लाय करून 396 ला मिळते. 396 नेपाली रुपीजमध्ये. याच्यातून बाईक पण मिळते तुम्हाला आणि कार प्लस पण आहे. रेट्स बघू शकतात. आता आपण हे 4 जण जाणार आहोत आणि इथे फक्त एकाचे 153 जातात आणि इथे आपले 4 जणांचे 396 जातात. तर चांगला ऑप्शन आहे हा. तर सकाळपासून मी तुम्हाला जे दाखवलं की आम्ही कसं ट्रॅव्हलिंग केलं, मुंबईपासून दिल्लीवरून आपली कनेक्टिंग फ्लाईट होती काठमांडू. तर असं आपण आलो आहे. तर स्वप्नालीने बुकिंग करताना तशीच केलेली 1 स्टॉप फ्लाईट. डायरेक्ट फ्लाईटचे चार्जेस जास्त होत होते आपले. तर या फ्लाईटचा जो एक्सपेन्स झाला तो आपल्याला पर कपल 31,000 झाला, 32,000. टोटल यांचे 64,000 समथिंग गेले जाऊन येऊन चौघांचे. तर त्याच्यामध्ये विजा तर ऑन अरायवल मिळतो, म्हणजे इंडियन्ससाठी विजा फ्रीज आहे, त्यामुळे विजाची तुम्हाला गरज लागत नाही. इथे येऊन फक्त तुम्हाला स्टॅम्प मिळतो. तर सिम कार्डचं जे तुम्हाला सांगितलं मी मगाशी, सिम कार्ड घ्यायचं असेल तर लोकल शॉपमधून घ्या, स्वस्तात मिळेल, हाफ द रेट मिळतात. एअरपोर्टमध्ये खूप महाग मिळतं. करन्सी एक्सचेंज पण तुम्ही लोकल याच्यामधून करू शकता. तर करन्सी कशा आहेत तिकडच्या दाखवतो मी तुम्हाला. तर या आहेत 1000 रुपीजच्या करन्सीज, 1000 NPR नेपालीज करन्सीज या. आणि इकडचे 50 रुपीज आहेत, 50 रुपीज आणि 100 रुपीजच्या नोट्स आहेत. आपला 1 रुपया म्हणजे इकडचा 1.6 समथिंग NPR असं असतं. तर करन्सी आपली जास्त आहे इकडे. तर मग आता समजा आपल्या आता येताना टॅक्सीचे टोटल 396 400 NPR पकडू तर आपले ते 300 रुपये वगैरे होतात. निलेश तर प्रो झालाय भाई, हा सगळं करन्सीचा हा बघतोय, ह्याने करन्सी एक्सचेंज. जबाबदार माणूस आमचा आहे. त्यामुळे सध्या करन्सी याच्याकडे 1.5 ने मिळाला, 1.5 ने मिळाला, 5 ने मिळाला. सिम कार्ड आपल्याला मिळालंय 120 NPR ला. आणि एअरपोर्टला आपल्याला 350 NPR ला मिळत होतं. 7 days होतं ते. आणि त्याच्यात डेटा मे बी जास्त असेल, पण आता आपल्याला डेटा मिळतो 4 GBचा मिळालाय. विदिन नेपाळ तुम्ही कॉल करू शकता, तसे 40 मिनिट्स फ्री मिळाले. तर हा माझा पूर्ण आजच्या दिवसाचा एक्सपिरियन्स होता गाईज. स्वप्नालीने आणि ह्या दोघांनी मिळून हा जो प्लॅन केला, हे जर सरप्राईज प्लॅन केलं माझ्यासाठी, खूप सुंदर आहे. ते तुम्हालाही कसं वाटलं हे मला सांगा. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे ना मला नक्की कॉमेंट करून सांगा. सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला, बॅकपॅक विथ प्रॅक्स. प्रतीक साळुंके पण सर्च करू शकता तुम्ही, लगेच येईल आपला यूट्यूब चॅनल. आणि शेअर करा व्हिडिओज जर तुम्हाला हे कंटेंट आवडत असतील तर. ज्यांना जायचं असेल त्यांना खरंच उपयोग होईल. आणि खूप जण मला बोलतात पण त्यांना खूप यूज झाला माझ्या व्हिडिओजचा. सो थँक्यू. असंच प्रेम करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये नेपाळच्या. बघूया कुठे जातो आपण.